या उद्देशिकेमध्ये ओळी किती आहेत? या संपूर्ण उद्देशिकेमध्ये एक पूर्णविराम आहे, फक्त एक. म्हणजे एका वाक्यामध्ये या स्वतंत्र भारताचा आत्मा ज्या माणसाने बांधला तो किती महान असेल हे वेगळं सांगायची गरजच नाहीये. खरं एका ओळीमध्ये इतक्या महाकाय देशाचा आत्मा मांडणं आणि या मार्गावरच हा देश चालायला पाहिजे हे सांगणं, हा एक भाग. दुसरा, हे पहिलं जगातलं संविधान जे या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलं. हे कुठल्या देवाला नाही, कुठल्या धर्माला नाही, इंग्लंडसारखं कुठल्या राणीला नाही, कोणालाच नाही. ही लोकांनी लोकांना अर्पण केलं. ही या देशातल्या शासनाने, देशातल्या नागरिकांनी एकमेकांना दिलेली कमिटमेंट आहे. इट इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट एकमेकाबरोबर केलेलं, आणि त्याप्रमाणेच हे चालायला पाहिजे. याशिवाय जगातलं पहिलं जेंडर न्यूट्रल, जगातलं पहिलं रेस न्यूट्रल असं संविधान